पतंग पकडण्यासाठी पळताना 2 मुलांचा विहिरीत पडून मृत्यू। पतंग उडवितेवेळी कटलेला पतंग पकडण्यासाठी पळत असताना 2 मुलांचा विहिरीत पडून मृत्यू झाला। राहता तालुक्यातील सावळे विहीर खुर्द येथील घटनेला 2 दिवस उलटत नाही तोच अहमदनगर जिल्ह्यातील पोखर्डी शिवारात सायंकाळी 5:30च्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली। अनिकेत रतन आल्हाट वय वर्ष 11 व दिनेश विशाल देठे वय वर्ष 10 अशी मयत मुलांची नावे आहेत। पोखर्डी गावाजवळ चंद्रकांत सुंदर देठे यांची शेत असून त्या ठिकाणी त्यांची विहीर आहे। शाळेला सुट्ट्या असल्याने काही मुले सायंकाळी देठे यांच्या विहिरीपासून जवळच पतंग उडवित होते। त्यातील एक पतंग कटल्याने तो पकडण्यासाठी अनिकेत व दिनेश पतंगाच्या दिशेने पळत सुटले व ते दोघे विहिरीत पडले। त्यांच्यासोबत असलेल्या इतर मुलांच्याही घटना लक्षात आली। त्यांनी आरडाओरड केल्याने परिसरातील नागरिक त्या ठिकाणी जमा झाले। MIDC पोलिसांना माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली। नागरिकांनी दोन्ही मुलांना विहिरीतून तातडीने बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात नेले। तेथील डॉक्टरांनी तपासणी केली असता दोघांचा मृत्यू झाला असल्याचे त्यांनी सांगितले। एकाच वेळी 2 कुटुंबातील मुलांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे। या प्रकरणी MIDC पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली। आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार TV9 चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। ब्युरो रिपोर्ट, स्टार TV9 अहमदनगर।